जसं की तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण थांबलेलो होतो तुळजापूरमध्ये. तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही सर्व छान असाल, मजेत असाल. आता झाली होती सकाळ आणि आम्हाला निघायचं होतं अक्कलकोटला जाण्यासाठी. पटापट रेडी झालो आणि आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. घरी असो किंवा बाहेर चहा नाही पिलं तर दिवसाची सुरुवातच होत नाही. मस्तपैकी गरमागरम चहा घेतली आणि निघालो पुढे जाण्यासाठी. किती पण खाल्लं तरी दिदूचं माझं मन आणि पोट काही भरत नव्हतं. आमचं तर पूर्ण गाडीमध्ये खाणंच चाललं होतं. मला एक छानशी लोकेशन बघून तिथे फोटोज आणि व्हिडिओज शूट करायचे होते. मग आम्हाला तशी लोकेशन फायनली भेटलेली होती. आम्ही इकडे फोटोज आणि व्हिडिओ शूट करून पटकन निघालो होतो अक्कलकोटला आणि पोहोचलेलो अक्कलकोटला. अक्कलकोटला कोणते देव आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगून देते. अक्कलकोटला आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. थँक्यू. बोलता बोलता पार आम्ही मध्ये पोहोचलो. मध्ये पोचल्यावर दर्शन वगैरे केली आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे वाक्य तुम्हाला माहीत नसेल तर आता तुम्ही ऐकूनच घेतलं असेल. आणि असं म्हणलं जातं की इथे धागे बांधल्याने आपली मनपूर्व इच्छा पूर्ण होते. मग आम्ही सगळ्यांनी ते धागे बांधून घेतले आणि इकडे स्वामींचा एक रुद्राक्षांनी बनलेला फोटोसुद्धा होता. आरतीची वेळ झालेली होती. मग आम्ही आरती करून घेतली आणि बाहेर आलो आणि असं म्हणलं जातं की महाप्रसाद घेतल्याशिवाय इथून जाऊ नये. लेट्स गो. मग आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला आणि स्वामींचे दर्शन घेऊन निघालो बाहेर जाण्यासाठी. फायनली सगळं काही बघून झालं होतं. इकडेही फोटोज आणि व्हिडिओ शूट करून आम्ही निघालो होतो गाणगापूरला जाण्यासाठी. भेटूया गाणगापूरच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.